श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। आपल्या आता येते सर्व पित्री अमावस्या येत आहे। तर अमावस्याविषयी जी काही माहिती असते ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल राहील। तसंच नवरात्रीचं आपलं जे काही पूजा विधी असतील, जेवढी काही माहिती मला आहे तेवढी नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की जसं अमावस्या येते, तर अमावस्येच्या दिवशी हे 15 दिवसांसाठी आपल्याला काय पूजा करायची होती। सर्व पित्री अमावस्या आहे 15 दिवसांची आणि 15 दिवस जर आपल्याकडून पूजा, कुठलेही मंत्र स्तोत्र म्हणा किंवा कुठलाही विधी आपल्याकडून जर झाला नसेल पूजेचा, तर आपण निदान अमावस्याच्या दिवशी तरी पूजा करावी असं मी तुम्हाला सांगेल। कारण अमावस्याच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या बोलली जाते, पित्रांची खूप मोठी अमावस्या बोलली जाते। म्हणून तुम्हाला सांगते की त्या दिवशी नक्कीच पूजा करा। जे सांगते ते नक्कीच करा, नक्कीच फरक पडेलच। तर आपल्या बघा, आपण जी कावळ्याला घास देत असतो किंवा पित्रांची सेवा करत असतो, मी तुम्हाला सांगणारच आहे की सेवा काय करायचं। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की का करावी आपण सेवा। तर आपण जे 15 दिवस ही सेवा न केली म्हणजे करायची असते, पित्रांची असते, पण काही कारणामुळे होत नाही समजा आपल्याला, पण आपण का करावी? आपल्याला पितृदोष किती पिढ्यांचा असतो ते माहिती नसतं, पण निदान आपण हे 3 पिढ्या जरी आहेत आपले, ह्या 3 पिढ्यांचा पितृदोष जो असतो तो घालवणं खूप महत्वाचं असतं। म्हणजे पित्रांची शांती होणं खूप महत्वाचं असतं। जर आपले पित्र शांत नसतील, त्यांना सद्गती लाभलेली नसेल किंवा बघा आपल्या घरातला कोणी ऍक्सिडेंट होऊन म्हणजे मरण पावलेलं असतं किंवा कोणाची काही इच्छा राहिलेली असते, अशा गोष्टी जेव्हा घडत असतात, तृप्त नसतात, तर त्यांच्या इच्छा राहिलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला पितृदोष वगैरे लागत असतात, त्यांची मनाची शांती आणि त्यांच्यासाठी आपलं म्हणजे कर्तव्य पण असतं हे समजून घ्या सगळ्यात आधी। कारण ते काही सोबत नेत नाही, सगळं आपल्यासाठी टाकून गेलेले असतात। जे काही आपल्याजवळ असते, पैसा असो, प्रॉपर्टी असो, घरदार असो, जमीन असो, ह्या गोष्टी त्यांच्याच असतात, त्यांच्या कष्टाचे असतात। मग त्यांच्यासाठी आपण थोडीफार सेवा करायलाच हवी। तर हे 15 दिवस त्याच्यासाठी असतात। आपल्या जर आपण पित्रांचं समजा सेवा नाही केली किंवा पितृची ही पूजा वगैरे नाही केली, तर बघा आपल्या मागे कायम असं चालूच राहतं। समजा एखाद्याचा दवाखाना चालू असतो, एखाद्याच्या घरात कंटिन्यू दवाखाना चालू असतो, छोटे छोटे ऍक्सिडेंट होत असतात, काही ना काही कारणामुळे दवाखाना चालतो किंवा कोर्टाची केसच येते, नाहीतर मग सारखं एखाद्याच्या घरात बघा दिवस राहतात आणि गर्भपात होत असतात, ह्या अशा घटना होत असतात। किंवा लग्न जमतं, सगळं काही व्यवस्थित आहे आणि तरीही लग्न जमत नाही, अशा गोष्टी असतात। तेव्हा आपले पितृ जे असतात ते शांत नसतात असं बोललं जातं। म्हणून आपले 3 पिढ्यांपर्यंत पितृ शांत राहणे खूप महत्वाचं असतं। त्याच्यासाठी आपण हे 15 दिवस सेवा करायची असते। 15 दिवस तुम्हाला वेळ मिळाला नाही, सुतक असेल किंवा सोयर असेल, ईर्धी असेल, काही ना काही कारणामुळे तुम्हाला जमलं नाही सेवा करायला, तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला निदान सेवा करा असं मी सांगेल तुम्हाला। तर आपण सेवा काय करायची? सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे मी भागवत पारायण बोलली होती तुम्हाला, माझं चालू आहे आता भागवतचं पारायण, संक्षिप्त भागवत जे 700 श्लोकी बोललेली होती, त्या पारायणाचं निदान एक तरी पारायण तुम्ही त्या दिवशी करावं। जर तुम्ही केलं नसेल तर ह्या 15 दिवसात काही एक वेळ लागत नाही, आपण करायला गेलं तर आरामात होईल तुमचं। 1.5 तास लागेल, म्हणजे नवीन असणार तर पावणे 2 तास लागतील आरामात। तर मी तेच बोलेल की आपण तेवढा वेळ तर निदान काढू शकतो एका दिवसाचा। सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ते एक पारायण तरी नक्की तुम्ही म्हणजे करा पित्रांसाठी, पित्रांच्या सद्गतीसाठी, त्यांना अर्पण करण्यासाठी। याला काही संकल्प वगैरे करायची गरज नाही। तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं होतं, तुम्ही केव्हाही करू शकता, सकाळी अगदी करा, दुपारी करा, संध्याकाळी केव्हाही तुम्ही पारायण करू शकतात। फक्त आपल्याला करायचंय आणि पित्रांसाठी करायचंय अर्पण, असं लक्षात घ्या। त्याच्यानंतरच मी पुढचं सांगेन तुम्हाला। आपल्याला बघा रोजच्या रोज आपण जसं उंबरठ्यावर पाणी टाकतोच आहे, रोज आपल्याला टाकायचंय, किंवा मग पाणी आपण ठेवायचं आहे, घास आपण रोजच्या रोज ठेवत आहोत ह्या 15 दिवसामध्ये। तुमचं नाही जमलं ह्या 15 दिवसामध्ये, घास ठेवायला नाही जमलं किंवा अशा गोष्टी झाल्या असतील, तर तुम्हाला काय करायचंय? कावळ्याला घास ठेवायचा आहे। सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे। घास ठेवत असताना छोटी चपाती बनवा, चपातीच्या वरती भात ठेवायचा आहे। भात मात्र आपल्याला अळणी बनवायचा आहे, बिना मिठाचा।
ठीक आहे, कारण आपण जेव्हा आपण भात बनवतो पितरांसाठी हा बिना मिठाचा असतो नेहमी, हे लक्षात घ्या. त्यामुळे मीठ न टाकता नुसते जे तांदूळ असतात आपला तो भात शिजवायचा आहे, बिलकुल थोडासा शिजवायचा की म्हणजे आपल्या पातेल्यात नंतर उरणार नाही याची काळजी आपण घ्यायची. बिलकुल जेवढा तुम्ही शिजवलेला आहे पूर्ण भात मात्र तिथे ठेवायचा आहे. त्यामुळे आपण शिजवताना थोडंसं शिजवायचं आहे. वाटीला तेल किंवा तूप लावा, वाटीत दाबा, तो जसं पिंड पाडतात बघा गोलवालं, त्याप्रमाणे चपाती असते, चपातीवरती तो भात आपण उलटा मारायचा आहे. त्याच्यावरती तूप टाका तरी चालेल, नसेल तूप तुमच्याकडे थोडं दही टाकलं तरीही चालेल. ठीक आहे, ह्या दोन गोष्टींपैकी कुठलंही तुम्ही टाकलं तरीही चालेल. त्याच्यावरती आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, हे लक्षात घ्या. हा जो घास आपण पितरांचा काढलेला आहे हा आपल्याला 12 वाजता, दुपारी 12 वाजता बरोबर 12ला आपल्या टेरिसवर ठेवा. टेरिसवर नाही ठेवता आलं तुम्हाला म्हणजे जिथे कावळा येऊन किंवा पक्षी येऊन म्हणजे तो घास उचलतील अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. ठेवताना सोबत आपल्याला छोट्याशा वाटीमध्ये किंवा आपण जसं रोजचं मी तुम्हाला बोलली होती त्या प्रकारे तुम्ही पाणी ठेवा. त्या पाण्यात थोडे चिमूटभर काळे तीळ टाकले अगदी तरी चालेल. ते पण आपल्याला पितरांसाठीच ठेवायचे आहे. जेव्हा आपण ते ठेवत असतो तेव्हा वरती पत्तरवाळीवर ठेवत असतो किंवा कशावरतीही ठेवत असतो तेव्हा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृदेवताय नमः असं बोलत राहायचं आहे. आणि माझ्या पितरांना सद्गती लाभू द्या हे शब्द ना, जसं आपण कुठलीही तुम्ही पितरांची पूजा करत असतात तेव्हा तुम्ही बोला आणि त्यांच्याविषयी खूप आदर म्हणजे जो असतो रिस्पेक्टफुली तुम्ही बोलाल ना, खूप बघा तुम्ही मनाला खूप बरं वाटतं. कारण मी स्वतः करते त्यामुळे मला खूप आनंद किंवा कुठेतरी मनाला शांती मिळत असते. अशा गोष्टी आपण जेव्हा करत असतो तेव्हा तुम्ही जेव्हा घास ठेवाल तेव्हा बोला की माझ्या पितरांना, हे पितृदेवता, माझ्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी मी आज त्यांच्या सद्गती लाभण्यासाठी ही सेवा करत आहे. माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या पितरांना सद्गती लाभू द्या. हे शब्द तुम्ही बोला म्हणजे आपण पितृदेवतांना बोलतो आहे की आपल्या पितरांसाठी, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत ह्या शब्दांमध्ये. त्यामुळे आणि पितृदेवताय नमः, पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि या प्रकारे आपल्याला घास ठेवायचा आहे. तर हे जे मी सेवा सांगितली ही नक्की तुम्ही सर्व पितृ अमावस्याला करा. तुमच्याकडे टेरिस नसेल किंवा गॅलरी नसेल की जिथे तुम्हाला घास ठेवता येत नसेल तर मग काही घाबरू नका. तो घास आपल्याला कुठे ठेवायचा आहे, मग पिंपळाचं झाड असेल बघा तुमच्या जवळपास, तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही घास ठेवला ना अगदी तरीही चालेल. पाणी आणि तो घास ठेवायचा आणि तिथे नमस्कार करायचा, तेच बोलायचं आपण. काही एक नाही तरी ठेवला तरीही चालेल, तिथे ठेवला तरीही चालेल. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सेवा सांगेल छोटीशी. आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणिक ही अळणी असावी, मीठ टाकू नका. कणकेचा निंबर अशी कणिक मळा आणि कणकेचा दिवा बनवायचा आहे. तो दिवा आपल्याला 4 मुखी म्हणजे बनवायचा आहे. 4 मुखी दिवा बनवून 2-2 वाती करून अशा जोड वाती ठेवायच्या आहेत. म्हणजे 8 वाती, 4 वाती बनतील. त्या जोड जोड वाती लावल्यात आपण. 4ही बाजूंना वाती काढायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला त्याच्यात राळीचं तेल किंवा मग आपलं तिळाचं तेल असतं बघा ते टाकायचं आहे. आणि तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस, हे लक्षात घ्या. आणि हा दिवा लावत असताना दिव्याला आसन ठेवायला विसरू नका. जसं मी नेहमी बोलत असते कोणत्याही दिव्याला आपण आसन ठेवायचं असतं तर तांदळाचं जी थोडेसे तांदूळ न्या आणि आसन ठेवायचं खाली, मग दिवावरती ठेवायचा असतो आणि नमस्कार करायचा आहे आपल्याला. पितृदेवताला अर्पण करून यायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगेल की दिवा ठेवायच्या आधी तुम्ही पाणी पण अर्पण करू शकतात आणि नंतर दिवा ठेवला अगदी तरीही चालेल. पाणी असतं त्याच्यात गुळ किंवा साखर टाकली अगदी थोडी तरी चालेल, थोडं काळं तीळ टाकलं तरीही चालेल. आधी पाणी अर्पण करा पिंपळाच्या झाडाला, नंतर आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाशी. नंतर अगरबत्ती वगैरे लावलं तरीही चालेल. आणि आपला जो मंत्र आहे पितृचा तोच आपल्याला बोलायचा आहे. पितृदेवताय नमः हा मंत्र बोलायचा आहे. या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. आणि समजा तुमच्याकडे राळीचं तेल नसेल, कोणी खेड्यापाड्यांमध्ये राहतं बघा बाय चान्स, तर अशा लोकांजवळ तुम्हाला सांगेल जर तुम्हाला तेल अवेलेबल नाही झालं, तिळाचं तेल झालं किंवा राळीचं तेल झालं तर मात्र सेवा चुकवू नका. मी तुम्हाला सांगेल की ही सेवा खूप महत्वाची आहे. मी सांगेल तुम्हाला
म्हणून आपण काय करायचंय, जे तेल तुम्ही वापरतात ना देवासाठी साधं, तर ते तेल अगदी घेतलं तरीही चालेल, त्याच्यात चिमूटभर काळे तीळ घाला तुम्ही आणि तरीही दिवा लावा. पण दिवा लावा हे मी तुम्हाला सांगेल सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी, कारण आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी खूप मोठी अमावस्या आहे ही, आणि ही वर्षातून एकदाच येत असते. म्हणून मी तुम्हाला सांगेल, आग्रह करून सांगेल की नक्कीच ही सेवा करा त्या दिवशी, आणि आपल्याला पितरांसाठी आपण तेवढं नक्कीच करू शकतो. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना ही माहिती आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा एक प्रयत्न करा.